सामाजिक बदल जसजसे होतात तसतसे साहित्यातही बदल होतात. आपल्या जगण्यात बदल होतात, त्याचं प्रतिबिंब आपल्या साहित्यात पण. पण तुम्ही एक असं विचार केला तर आपल्याकडचा सगळा साहित्य व्यवहार हा पुरुषीच आहे, हा कायमच पुरुषी राहिलेला आहे. तर आपली मनोवृत्ती अशी व्हायला हवी की सगळ्यांना जाणीवपूर्वक तुम्ही स्थान दिलं पाहिजे. तुम्हाला लिहायला काय लागतं? तुम्हाला लिहायला प्रवास लागतो, बाहेरच गेलं पाहिजे, अनेक तऱ्हेचे अनुभव अंगावर ओढवून घेतले पाहिजेत, असं काही नसतं. लिहायला काय लागतं? तर तुमचं एक सजग मन लागतं. तुम्ही काही निरीक्षण करता, त्याचे काही विचार तुमच्या मनात उमटतात आणि तुम्हाला कुठेतरी व्यक्त व्हावंच. ज्याला हे वाटतं, जिला हे वाटतं, तिनं ते जरूर करा. शेवटी तुमचं विचार काय, तुमचे विचार काय, तुमचं चिंतन काय, तुमचा आवाका काय, यावर सगळं अवलंबून आहे ना. त्याच्यातनं ती उत्तम कथा आणि कादंबऱ्या निर्माण करू शकते. मला असं वाटत असतं की वाचकांनी विचार करावा, या वाचकांना आपल्या बरोबर वाचकांनी राहावं. शेवटी कथा आणि कादंबरी काय असते, ती शब्दात मांडलेली एक कृती असते. एकात्मक विचार दृष्टी असणारी सानी, कथेतून गर्भित मूल्यदृष्टी देणारी सानी आणि स्वचा शोध घेऊन विचारांचा प्रवाह सतत वाहू देणारी सानी. नमस्कार. आजच्या साहित्य सख्याच्या 33व्या कार्यक्रमामध्ये मी आरती मुनीश्वर सगळ्या साहित्य सख्यांचं आणि सानियाजी तुमचं मनापासून मी स्वागत करते. आज नेहमीप्रमाणे आपल्या ओंकार प्रार्थनेने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्रिवार ओंकार. सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. साहित्य सख्याच्या या कार्यक्रमामध्ये आपण महिन्यातल्या 2 शनिवारी वेगवेगळ्या साहित्यिकांना किंवा अनेक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्यांना आपण इथे आपल्याशी गप्पा मारायला, त्यांचे अनुभव ऐकून घ्यायला आपण त्यांना बोलवत असतो. तशा आज आपल्याला अतिशय महत्वाच्या अशा वक्त्या मिळालेल्या आहेत आणि हे खरं तर आपल्या सगळ्या साहित्य सख्यांचं भाग्यच म्हणायला पाहिजे. आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या वक्त्या ज्या आहेत त्या आहेत सानियाजी. सानियाजी, तुमचं मनपूर्वक या साहित्य सख्यामध्ये मी स्वागत करते. कथाकार आणि कादंबरीकार म्हणून स्वतःची अशी वेगळी ठळक ओळख निर्माण करणारी लेखिका म्हणजे सानिया. स्त्रीवादी लेखिका, कुठलाही अभिनिवेश न ठेवता स्त्रीच्या स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ सांगू पाहणारी लेखिका म्हणजे नीरजा. आयुष्यातील साध्या साध्या क्षणातूनही स्त्रीला गवसत जाणारा स्वमुक्तीचा अर्थही सूचकतेने व्यक्त करणारी लेखिका म्हणजे सानिया. अनुभवाचं रूप आगळ्या दृष्टीतून पकडू पाहणारी लेखिका सानिया. सातत्याने कथा लेखन 2014 पर्यंत 16 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. कथा, दीर्घकथा, कादंबरी असे साहित्य प्रकार हाताळत आशयघन आणि प्रयोगशील लेखन त्यांनी केलेले. अशा या सानियाजी आजच्या मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आपल्या साहित्य सख्याच्या या व्यासपीठावर आलेल्या आहेत. साहित्यासाठी त्यांना महत्वाच्या पुरस्कारांनाही सन्मानित केलेलं आहे.
राज्य शासनाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळालेला आहे, वि.स. खांडेकर पुरस्कार, जयवंत दळवी पुरस्कार, वरटी पुरस्कार, हे उल्लेखनीय आहेत. असे अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या साहित्यामधूनच जर त्यांची ओळख करून द्यायची असेल तर स्वतःच्या भूमिकेचा शोध घेताना एक अवकाश गवसलं. दिशा घराची होतीच, पण त्यातल्या खिडक्यांमधून बघताना पुन्हा एकदा ओळख पटली. आवर्तनाचा परिणाम साधला. प्रवास करत असताना वाटा आणि मुक्काम मिळाला खरा, स्थलांतर झालं आणि लेखिकेचा प्रवास झाला तो लेखनाकडून साहित्याकडे. आणि अशी वेळ आली की ही प्रसिद्ध लेखिका सानिया आजच्या साहित्य संपदेच्या या सगळ्या साहित्य सख्यांच्या मैत्रिणीशी गप्पा मारायला आली. सानियाजी, पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करून मी पुढची सूत्र दीपाली कात्रेकडे देते. खूप छान वाटतंय मला सानियाजी. तर सानियाजींशी जेव्हा माझी पहिली भेट झाली ना, तेव्हाच खरं तर मी त्यांच्या त्या म्हणजे प्रेमात पडले. कथेच्या प्रेमात तर होतेच मी आज. आणि छोटीशी एक कविताही त्यांच्यावर केलेली, पण ती आता काही मला सापडली नाही. पण त्याला बरीच वर्ष झाली, जवळजवळ 20 वर्ष होऊन गेली सानिया. आणि या लेखिका म्हणून आपल्याला का आवडते इतकं, की कथेचा जो बाज आहे की कुठेतरी त्या कथेमध्ये आपण आपल्याला कुठेतरी शोधत राहतोय का. तर एक प्रातिनिधिक मी तुमच्या समोर एक सोनाली शिंदे वाईवरून जॉईन होतात आणि त्यांनी असं आपल्याला लिहिलेलं आहे की गौरी देशपांडे आणि सानिया खूप लिबरल आणि ओपन माइंडेड स्वतंत्र विचारांच्या लेखिका आहेत. माझ्या विचारांची, कृतींची त्या दोघी प्रेरणा आहेत. माझी मोठी बहीण स्वाती, तिने माझी सगळी पुस्तकं तिने विकत आणली आहेत. त्यांच्या पुस्तकामुळे, कादंबरीमुळे माझी स्वतःकडे बघण्याची दृष्टी बदलली. सोनालीजी, खरंच तुम्ही एका मोठ्या आजारपणातून बाहेर पडलेला आहात. गौरी आणि सानिया यांच्या साहित्याच्या प्रेमात मी अखंड बुडाले. त्यांच्या साहित्य वाचताना मी माझे आणि माझ्या आयुष्यातले बरेच महत्वाचे निर्णय ठामपणे घेऊ शकले आणि आज त्यामुळे मी खूप समाधानी आहे. त्यांची पुस्तकं वाचून झाली की विचाराची एक प्रक्रिया सुरू होते, आत्मभान जाग होतं. त्या दोघी खरंच खरंच ग्रेट आहेत, ग्रेट आहेत. सोनाली शिंदे, तुमच्या या म्हणजे काल रात्री आपण पाठवलं, खरंच छान वाटलं आणि ही आमची सगळ्यांची प्रातिनिधिक अशी आपल्या समोर मी भावना मांडल्या. खरं पहिला प्रश्न, सोनाली शिंदे आहेत पण आता आपल्याला मुलाखत आणि गप्पा सुरू करायची. तर सानियाजी, पुन्हा एकदा स्वागत. आम्ही सगळ्या साहित्य सख्यांनी या छोट्याशा आपल्या मेसेज जो सोनालीने पाठवला, तर स्वागत तर झालेलं आहे. पहिल्या प्रश्नाकडे येत असताना मला माझ्या साहित्य सख्यांना म्हणजे सांगायचंय, संदर्भ असा द्यायचा आहे की सख्यानो, तुम्ही जेव्हा चतुरंग वाचता, अशी ही नामांतरे म्हणून मीना वैशंपायन यांचा लेख 19 सप्टेंबर 20 चा आहे आणि यातही सानिया यांचा उल्लेख त्यांनी केलेलाच आहे. नामांतर म्हणजे वेगळ्या नावाने, टोपण नावाने का साहित्य लिहिलं जातं त्याबद्दल त्यांचा हा मोठा लेख आहे. म्हणजे त्यांनी उल्लेख जो केलेला आहे तो मालतीबाई बेडेकर यांचा. विभावरी शिरूरकर या नावाने जेव्हा त्यांनी ते टोपण नाव घेतलं, त्यात असं म्हणतात की प्रकाशकाने सांगितलं लेखिकेला की हे टोपण नाव घे, आणि काही वेळा त्या मालतीबाई बेडेकर म्हणून त्याला नाव घेत होते. आता या लेखाच्या शेवटी एक सुंदर असं लिहिलेलं आहे की ते व्हर्जिनिया वुल्फ असं म्हणते की प्रत्येक कलावंत हा आपल्या मनाचा अंतर्गत कलहाचा बळी असतो. आपल्या लेखनातून तो कलह ते मांडू पाहतो, सोडवू पाहतो. मग त्यासाठी कधीतरी अशा काही बाह्य गोष्टींचा, म्हणजे उदाहरणार्थ हे जे काही टोपण नाव आहे त्याचा उपयोग करतात. आणि म्हणूनच हा पहिला प्रश्न सानिया आपल्याला मी विचारतेय की ते खरंच साध्य होतं का आणि काय आपल्या भावना. सर्वप्रथम नमस्कार आणि साहित्य सख्या सगळ्यांनी मला इथे बोलवलं त्याबद्दल, आणि दीपाली तुमचंही
मनापासून आभार. एका वाचक मैत्रिणीने छान त्यांच्या भावना पोहोचवल्या, त्याचाही मला आनंद झाला. आता तुमच्या प्रश्नाकडे येते. एक तर काय आहे, मी सानिया या नावाने लिहायला सुरुवात केली ती फार फार तरुणपणी, म्हणजे लहानपणीच म्हणायला पाहिजे. पहिल्यापासून मी जेव्हा लिहित आले तेव्हा, आणि त्यावेळेला मी हे स्वतः माझं टोपण नाव असं समजत नाही. एक तर काय आहे, नाव म्हणजे काय असतं, आपली ओळख असते. हा, मग ती ओळख कशी असते, आता निदान आपल्या महाराष्ट्रात तरी ती ओळख म्हणजे काय असतं, तर आपलं नाव, वडिलांचं नाव, आडनाव. त्याच्यामुळे ती ओळख कशी होते, तर तुम्ही कोणाची तरी मुलगी, आणि आडनावामुळे तर आपल्याकडे जात उपजात ह्या सगळ्याच्या ओळखी आधी होता. या सगळ्यावर माझा तेव्हा सुद्धा माझा विचार सुरू होता. आणि मला असं वाटलं की या साऱ्या ओळखीच्या पलीकडे आपण गेलं पाहिजे, आणि आपली म्हणून मी कोण आहे, हाच तो प्रवास होता ना. लेखनाचाही प्रवास तोच होता. त्यामुळे मला असं वाटलं की या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण फक्त आपलं नाव एक असं घ्यायचं, आणि त्या नावाने मी किती लिहीन, काय लिहीन पुढे, याची काही मला त्यावेळेला जाणीव नव्हती. पण तरी देखील मला असं वाटलं ही ओळख ठेवून आपण एक स्वतः एक नाव घेऊन आपली ती ओळख आपण काहीतरी सिद्ध करायची, लिहिता लिहिता ती दाखवायची. आणि एवढ्या साध्या कारणासाठी मी ते नाव घेतलं. सुदैवाने असं झालं की त्या नावाने मी पुष्कळ लेखन केलं, आणि मी आता ती माझी ओळख समजते, ते माझं नाव आहे, आणि मी अनेक क्षेत्रात त्या नावानेच वावरते. तेव्हा मी त्याकडे माझं टोपण नाव म्हणून बघत नाही, तर ती मी स्वतः मला दिलेली ओळख अशा अर्थाने बघते. स्वतःची अशी ओळख. पण लहानपणापासून म्हणजे आमची आई जेव्हा योगिनी जोगळेकर, सुमती क्षेत्रमाडे यांच्या जेव्हा ती कथा वाचायची ना, तेव्हापासून आम्हाला कथेचा संस्कार मात्र लवकर झालेला. तर ह्या लेखिकांची, आपण जुन्या लेखिकांची आठवण काढतो आहोत. कथेमधली गोडी काय असते हे आपल्याला समजते, आवडते सगळ्यांना. प्रश्न असा आहे की त्या कथाकार सानिया आम्हाला जास्त आवडतात, पण त्या प्रकाराशी तुमची गट्टी कधी जमली, आणि वयाच्या, म्हणजे तुम्ही आत्ताच म्हणालात लवकरच झालं, पण ती कोणती कथा कुठे छापली गेली, आणि मग तुमच्या आईची वगैरे प्रतिक्रिया काय होती? ही गोष्ट खरी आहे की सगळ्यांना कथा आवडते, कारण सगळ्यांना गोष्ट आवडते. गोष्ट ही गोष्ट अशीच आहे ना की लोक सगळीकडे, म्हणजे जगभरच गोष्टी ऐकत आणि सांगत आणि वाचत मोठे होतात. माझंही तसंच होतं, मलाही गोष्टी आवडायच्या. मला गोष्टी तयार करून मला मैत्रिणींना सांगायची फार आवड होती शाळेत असताना. पण तेव्हापासून मी आधी सुरुवात कवितेने केली, मग हळूहळू असं वाटायला लागलं की आपण गोष्टी लिहाव्यात, आपल्यालाही काहीतरी लिहिता येतं, रचता येतं, याची जेव्हा एक जाणीव झाली तेव्हा मी लिहायला लागली. त्या काळात शाळेची मासिकं असत, आमच्या काळात हस्तलिखित मासिकं असत. मग कॉलेजच्या दिवसातही कॉलेजचे काही अशी मासिक असेल, त्याच्यात कथा यायला लागल्या. आणि हळूहळू बाहेर, म्हणजे त्यावेळेला स्त्री किर्लोस्कर या ही मासिकं बरीच त्यावेळेला लोकप्रियही होती. आणि तिथं म्हणजे मी बाहेर जेव्हा लिहायला लागले तेव्हा सुरुवातीच्या काही कथा तिथे आल्या, मग हळूहळू सत्यकथेत आल्या, मग दिवाळी अंकात आल्या, असं करत सुरुवात झाली. पण म्हणतात ते बरोबर आहे की फार लहानपणापासून, तरुण वयापासून मी लिहित राहिले, कारण कथा हा माझ्या फार आवडीचा वाङ्मय प्रकार राहिलेला. त्या पहिल्या कथेचं नाव आठवतंय का तुम्हाला? अगदी पहिल्या कथेचं नाव असं अगदी कठीणच आहे आठवणं, कारण इतक्या कथा आता लिहिलेल्या आहेत. आणि असं झालं ना, त्यावेळेला मासिकं असत, साप्ताहिकं असत, कथेला पुष्कळ जागा असे, त्यामुळे अनेक ठिकाणी तशा त्या कथा येत गेल्या. आणि असं वाटायला लागलं की तेव्हा सत्यकथा या मासिकाची जाणीव होती, कारण ते अतिशय गंभीरपणे साहित्याला वाहिलेलं मासिक होतं. चांगले लोक लिहित असत, म्हणजे माझ्या आवडीचे लेखक तिथे लिहित असत, तेव्हा आपली कथा सत्यकथेत यावी असं वाटत असत. आणि ती सुरुवात जास्त माझ्या लक्षात आहे की आता आपण, म्हणजे सत्यकथेत आपल्या कविता आल्या, कथा आल्या, म्हणजे आपण आता काहीतरी गंभीरपणे आता आपल्याकडे, आपल्या साहित्याकडे लोक पाहतील असंही वाटलं असेल कदाचित. मध्यमवर्गीयांच्या त्या नात्यांचा संबंध उलगडत तुमची ही कथा पुढे जाते. म्हणजे स्वयंपाकघर, माझघर यातून ही कथा बाहेर पडली. म्हणजे कॉर्पोरेट जगताकडे सुद्धा ती आली. पण मध्ये आम्हाला आठवतात गौरीताई देशपांडे. आता तुमची पिढी म्हणजे वेगळी आहे, पण परिस्थितीमध्ये जसजसा बदल होत गेला तसा तुम्हाला असं जाणवतं सानियाजी की साहित्यात, या आपल्या स्त्री साहित्यामध्ये जसा बदल हवा आहे तसा बदल झाला का? आपल्याला नक्की कुठला बदल हवा आहे ते माहित नाही, म्हणजे असं कोण ठरवणार.
नाही का? काय होतं की समाज बदलत तर जातोच ना, शिक्षणाचा जास्तीत जास्त प्रसार झाला, बायका लिहायला लागल्या, इतर अनेक वर्गातली लोक लिहायला लागली, तेव्हा सामाजिक बदल जसजसे होतात तसतसे साहित्यातही बदल होतात, आपल्या जगण्यात बदल होतात, त्याचं प्रतिबिंब आपल्या साहित्यात पडतं. तेव्हा बदल तर निश्चितच झाले. आणि स्त्रियांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर शिक्षणामुळे तर झालेच बदल, म्हणजे शिवाय बायकांना लिहावंसं वाटायला लागलं, त्यांना जागा मिळायला लागली. शिवाय लिहावंसं तर पूर्वीपासूनच वाटत असणार, कारण आपण खूप ऐकतो की मौखिक साहित्य तर अनेक स्त्रियांनी रचलेलं आहे. पण आताच्या काळात आपण जेव्हा साहित्य म्हणतो तेव्हा ते कुठेतरी मासिकात छापून येणं, त्याची पुस्तकं होणं, हे आपण गृहीत धरलेलं असतं. ही जागा जेव्हा स्त्रियांना मिळायला लागली तेव्हा आपोआपच स्त्रिया जास्तीत जास्त लिहायला लागल्या, आणि जसजसं त्या लिहायला लागल्या तसतशा वेगळ्या एका मोठ्या वर्गात नाही ते यायला लागल्या. त्यामुळे प्रत्येकीचे अनुभव वेगळे होते, प्रत्येकीनं आपापल्या वाटा निवडल्या, त्यामुळे निश्चितच खूप फरक पडतो, त्यात काही वादच. म्हणजे जसं गौरी देशपांडे यांच्या कथांवर सुद्धा प्रेम करणारा आपला वेगळा वाचक वर्ग आहे, आणि तुमच्याही कथांवर प्रेम करणाऱ्या आमच्या म्हणजे या साहित्य सख्यामधल्या सुद्धा आणि इतर सुद्धा अशा आहेत. मला असं विचारायचं की गौरीताईंशी तुमची जेवढी मैत्री होती आणि त्या मैत्री संदर्भात काही आम्हाला छान आठवण अशी सांगा ना. गौरीशी माझी ओळख आणि मैत्री तिच्या खरं आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षात झाली, कारण तोपर्यंत मी पण बाहेर असायची आणि ती पण अनेक ठिकाणी कुठे कुठे राहत असायची. त्यामुळे मला वाटतं दोघे आम्ही एकमेकांचं साहित्य वाचत असू, मलाही गौरीच्या कथा आणि लेखन अतिशय आवडत असे. आणि मग नंतर आमची ओळख झाली, आमची मैत्री झाली. आणि ज्या काळात मी काही वर्ष जपानमध्ये राहत होते तेव्हा योगायोगाने गौरी पण तिथंच अनेक वेळा राहायला आलेली होती. तेव्हा त्या काळात आमची खूप अनेक भेटीगाठी झाल्या, आम्ही एकत्र प्रवास केले. एक गोष्ट गौरीबाबत खरी होती की आम्ही काय खूप लेखनाबद्दल बोलत असू, एकमेकांच्या लेखनाबद्दल, असं अजिबात नाही. पण गौरी अतिशय व्यासंगी होती. तेव्हा असं कुठलाही विषय नसेल किंवा असं कुठलंही क्षेत्र नसेल की ज्याचं तिचं वाचन नव्हतं, तिचा अभ्यास नव्हता. त्यामुळे तिच्याबरोबर गप्पा मारणं हा एक आपल्याला समृद्ध करणारा असा एक अनुभव होता. त्यामुळे हे मला अगदी अतिशय आठवते. त्यामुळे ती जेव्हा गेली तेव्हा याचं फार वाईट वाटलं की ती गेली, म्हणजे हा तर एक मोठा ते दुःखच होतं, म्हणजे तो शोकच आहे. पण तरी देखील आपले ते सगळे दिवस आता संपले की तिच्याबरोबर बसून अनेक गोष्टींची चर्चा होणं, त्याची माहिती होणं, आणि तिची सगळी मजा असायची तिच्या व्यासंगी वृत्तीमुळे. ते सगळं आता त्याच्या आठवणी फार येतात मला. आठवणी, आणि मग त्यांच्या कथातून त्या आपल्याला वाचायला म्हणजे अजूनही त्या आहेतच अशा अर्थातच साहित्यातून तर लेखक असतोच ना सतत. आणि त्या कथा किंवा तुमच्याही कथा कुठल्याही काळामध्ये, म्हणजे आता जी मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की ती माझघरातून जरी बाहेर आली असेल तरी ती आमच्या भावनांना, स्त्रीच्या भावनेला कुठेतरी आतमध्ये की आपण सतत शोधत असतो, म्हणून कथा आवडत असते ना आपल्याला. पण मला एक मध्यंतरी मी ना 8 मार्चच्या निमित्ताने एक लेख लिहिला होता, तर पाठ्यपुस्तकात तिचं स्थान म्हणून. म्हणजे माझ्या नेहमीच्या शैक्षणिक जेव्हा मी करत होते त्यावेळेला माझ्या ते लक्षात आलं की पाठ्यपुस्तकं मराठीची जेव्हा आम्ही बघितली त्यावेळेला नेहमी प्रश्न मला पडायचा की स्त्रीच्या वाट्या, म्हणजे स्त्री लेखिका गद्य असो नाहीतर पद्य असो, 2 किंवा 3 अशा फक्त एवढंच वाट्याला त्या मराठी पाठ्यपुस्तकात कायम ह्या का बरं एवढं कमी असतं, या स्त्री लेखकांना समसमान असं का त्याच्यामध्ये नसतं? काय तुमचं काय मत? आता असे अगदी पाठ्यपुस्तकाची निवड कोण करतं, तिथं काय समिती असते, लोक असतात, हा एक वेगळा प्रश्न आहे, त्याच्याशी माझा तसा प्रत्यक्ष संबंध नाही. पण तुम्ही एक असं विचार केला तर आपल्याकडचा सगळा साहित्य व्यवहार हा पुरुषीच आहे, हा कायमच पुरुषी राहिलेला आहे. त्यामुळे तुम्ही केव्हाही पहा की समजा पुरस्कार जाहीर झाले, 10 पुरस्कार जाहीर झाले, तर ते अनेक वेळा सगळेच्या सगळे सुद्धा पुरुषांना दिलेले असतात, किंवा फार फार तर एखाद दुसरी स्त्री त्यात असते. शेवटी काय आहे, जेव्हा व्यवहाराचा आपण विचार करतो आणि तुम्ही जर सगळ्या साहित्य स्त्रीच्या सगळ्या तिच्या सहभागाचा विचार केला तर आपली मनोवृत्ती अशी व्हायला हवी की सगळ्यांना जाणीवपूर्वक तुम्ही स्थान दिलं पाहिजे. म्हणजे समजा उद्या तुम्ही 6 वक्त्यांना बोलवलं तर त्यातल्या 3 स्त्रिया असल्या पाहिजेत आणि 3 पुरुष असले पाहिजे. ही जाणीव कधी येईल, जेव्हा एक सर्वत्र सामाजिक मन असं तयार होईल की स्त्रियांचं योगदानही तेवढंच महत्वाचं आहे, स्त्रियांचा सहभागही महत्वाचा आहे,
आणि आज असं आपण बघू तर कुठलंही असं क्षेत्र नाहीये की जिथं स्त्रियांनी कामगिरी केलेली नाही. आणि साहित्याच्या क्षेत्रात तर हे आपण पाहतोच. म्हणजे आपणही स्वतः अनेक लेखिकांचं साहित्य वाचतो आणि तऱ्हेतऱ्हेच्या लेखिका आहेत आपल्याकडे. कथा कादंबरी लिहिणाऱ्या आहेत, समीक्षा लिहिणाऱ्या आहेत, अभ्यासपूर्ण लिहिणाऱ्या आहेत. स्त्रीवादाच्या संदर्भात तर अनेक जणींनी लेखन केलेलं आहे. दलित आणि ग्रामीण स्त्रिया लिहिणाऱ्या आहेत. तेव्हा आपण जाणीवपूर्वक ही निवड करायची असते की स्त्रियांना स्थान देणं. पण तसं समाज मन अजून तयार झालेलं नाहीये ना. त्यामुळे आपला सगळा अनेकसा साहित्य व्यवहार हा पुरुषांच्या हातात आहे. आणि ते पुरुष असे असतील की ज्यांना कदाचित ही अजून जाणीव त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. कदाचित आपल्याला तिथपर्यंत जायला अजून बरीच वाट चालायला लागेल. अजूनही वाट चालायचीच आहे. वाट तर जरूरच चालायची आहे. ती संपतच नसते. खर तर कविता म्हणजे लिखाण हा म्हणजे थोडासा बराच काळ जावा लागतो असं म्हणतात, आणि कथा ही लवकर पटकन होते. म्हणजे तुमचं म्हणणं असं की कथा लेखनात अधिक असं रेंगाळता येतं, खूप मौज असते कथा लेखनात, म्हणजे पण ती ललित लेखनात तेवढी जाणवत नाही का तुम्हाला? ललित लेखनात म्हणजे जे कथा आणि कादंबरी नाही तशा तऱ्हेचं ललित लेखन असं म्हणायचंय का? हो हो. हा, नाही, शेवटी काय, कथा आणि कादंबरी याचं जे लेखन आहे ते खऱ्या अर्थाने आपण त्याला साहित्य म्हणतो ना. ते आपण रचत असतो. म्हणजे कुठलाही लेखक लिहित वास्तववादी साहित्य लिहित असेल तर ती या जगातलं जे आयुष्य आहे, माणसं आहेत, त्यांचे नातेसंबंध आहेत, ताण आहेत, प्रश्न आहेत, हे घेऊनच लिहित असते. पण ती काहीतरी निर्माण करत असते त्यातनं. तुम्ही जशीच्या तसं घडलंय, आज हे असं घडलंय वर्तमानात म्हणून मी तसंच लिहितंय असं तर होत नाही. त्यामुळे ती मजा जास्त असते, तिथे तुम्ही अतिशय रेंगाळता. पण इतर साहित्य म्हणजे तुम्ही एखादा निबंध लिहिता आहात किंवा एखादा लेख लिहिता आहात, तो काही एका विशिष्ट हेतूनी असतो, विषयाला धरून असतो. त्यामुळे तिथे जास्त तुम्ही म्हणजे जे काही आहे वास्तववादी आहे तेच तुम्ही तिथे लिहित राहणार किंवा तुमचे विचार मांडणार. ललित साहित्याची मजा काही वेगळीच आहे ना. तिथं तुमची ती निर्मिती असते. तो निर्मितीचा जो आनंद आहे, निर्मितीची जी मजा आहे, ती सगळी त्या ललित लेखनात येते. म्हणून मला असं वाटतं जे लेखक आणि लेखिका ललित लेखन करतात त्यांना ती मजा जरूर येते आणि त्यांना त्यामुळेच कथा कादंबरी लिहिण्यात जेवढा एक आनंद मिळतो आणि जेवढी एक मौज येते ती कदाचित तुम्ही लेख लिहितात ती महत्वाचे असतात, नाही असं नाहीये. पण साहित्य, कथा आणि कादंबरी हे साहित्य लेखन हे नक्कीच जास्त काय म्हणता येईल आनंददायी असतं असं तुम्ही म्हणता. बरोबर. आणि म्हणूनच असं विचारावं असं वाटतं की हा जो आता निर्मितीचा तुम्ही उल्लेख केलेला आहे, या प्रक्रियेविषयी आपल्याला आता बोलायचंय. आता सद्यस्थिती जी आहे ती सामाजिक कोरोनाची महाभयंकर अशा दुःखद घटना घडलेल्या आहेत. पण त्यावर आधारित लगेच कथा आता व्हॉट्सअपच्या माध्यमाने या फिरतात म्हणून आपल्यापर्यंत त्या लगेच अगदी येतात. त्यांना आपण साहित्य दर्जाची फुटपट्टी लावावी का? असं आहे, केवळ त्या मीडियात येतात किंवा दुसरीकडे येतात म्हणजे ते साहित्य आहे किंवा नाही असं म्हणणं कठीण आहे. शेवटी असं आहे, वास्तव जे काही आहे, जे काही आपल्या आजूबाजूला घडत आहे त्याचे पडसाद एक नागरिक म्हणून, एक माणूस म्हणून तर लेखिकांच्या मनातही असतातच, म्हणजे लिहिणाऱ्याच्या मनात असतातच. पण म्हणजे काही प्रत्येक जण उठून हे अमुक एक आता असं घडलंय त्यामुळे दुसऱ्या आठवड्यात लगेच बसून कथा लिहिल असं तर होत नाही. आणि काही लोक तसं करूही शकत असतील, कदाचित त्यांना ते अतिशय तीव्रतेने वाटत असेल की आता अमुक एक परिस्थिती आहे, मी यावर एक आता कथा लिहा. तेव्हा केवळ तशी लिहिली म्हणून ती चांगली कथा होईल असंही नाही, पण केवळ ती तशी लिहिली आणि एका मीडियाच्या मार्फत ती प्रसिद्ध झाली म्हणजे ती वाईट आहे असंही नाही. शेवटी साहित्य मूल्य ही वेगळी आहे. तेव्हा ती साहित्य मूल्यांना उतरते की नाही हे महत्वाचं आहे. प्रत्यक्ष सगळेच अनेक वेळा असं होतं की तसं तर आपल्या उलथापालथ कायमच सुरू असते ना. आताही उलथापालथ अशी सुरू आहे की आपण अतिशय जागरूकपणे त्याचा विचार करतो. पण तुम्ही जर मानवी आयुष्य पाहिलं आणि मोठ्या इतिहासाच्या पटावर जर जगाकडे पाहिलं, जगाच्या घडामोडीकडे पाहिलं तर कायमच उलथापालथी सुरू असतात. असा कुठला फार एक छोटासा काळ असा एखाद्या समाजाच्या वाट्याला एखाद्या काळानुसार येत असेल की जिथे सगळं शांतता आहे आणि सगळं चालतं. पण अनेक वेळा अनेक गोष्टी घडत असतात. वैयक्तिक आयुष्यात उलथापालथी होत असतात, सामाजिक आयुष्यात उलथापालथी होत असतात. तेव्हा हे सतत होतच राहतं आणि त्याचे काय लगेचच पडसाद साहित्यात उमटतात असंही नाही. ते काही दिवसांनी पण उमटू शकतात, काही काळांनी उमटू शकतात. तेव्हा चांगलं साहित्य कुठलं आहे याचे हे निकष पुन्हा थोडे वेगळे असतात.
मला या निमित्ताने तुमचं ते वाटा आणि मुक्काम या पुस्तकाची सख्यांना माहिती द्यायला आवडेल. म्हणजे बरेच छान असं हे पुस्तक आपल्याला लाभलेलं आहे. प्रत्येकीने हे पुस्तक वाचलं पाहिजे. वाटा आणि मुक्काम. आशा बगे, भारत सासणे, सानिया आणि मिलिंद बोकील यांचे हे सगळं छान असं, म्हणजे आता सानियांना जास्त आपल्याला आपल्या वेळेअभावी आपल्याला समजत नाहीये, परंतु या पुस्तकातून मात्र सानियांनी सविस्तर ही सगळी प्रक्रिया आणि हे सगळे आपल्याला जे आता उमटतात जे प्रश्न मनामध्ये, त्याची उत्तरं आपल्याला या वाटा आणि मुक्काम मध्ये मिळतात. म्हणून मला या साहित्य सख्यांच्या अनुषंगाने एक प्रश्न सानिया जे आम्हाला विचारायचा आहे असा, की आता आम्ही समजा घरात बसून आहोत, नाही आम्ही कुठे प्रवास समजा केले किंवा कुठलेही प्रवास न केलेली अशी एक साधारण संसारी अशी एक बाई आहे, पण तिचं मन मात्र सजग, पण तिचा सामाजिक संपर्कही कदाचित नाही, पण तरी सुद्धा ती साहित्य निर्मिती करू शकते का? म्हणजे मला काय म्हणायचं की या सख्यांना आमच्या तुम्ही लिहित्या व्हा असा काही संदेश तुम्ही देऊ शकाल का? असं आहे, लिहावंसं जिला वाटत असेल तिनं अगदी जरूर लिहा. हा, आणि तुम्हाला लिहायला काय लागतं? तुम्हाला लिहायला प्रवास लागतो, बाहेरच गेलं पाहिजे, अनेक तऱ्हेचे अनुभव अंगावर ओढवून घेतले पाहिजेत, असं काही नसतं. लिहायला काय लागतं? तर तुमचं एक सजग मन लागतं. तुम्ही काही निरीक्षण करता, त्याचे काही विचार तुमच्या मनात उमटतात आणि तुम्हाला कुठेतरी व्यक्त व्हावंसं वाटतं. ज्याला हे वाटतं, जिला हे वाटतं, तिनं ते जरूर करावं. माझा यावर अजिबात विश्वास नाहीये की केवळ तुमचं आयुष्य संसारिक असेल, माझघरात असेल, स्वयंपाकात असेल, मुलाबाळात असेल म्हणून तुम्ही लिहू शकत नाही, असं कोणी सांगितलं? आणि मुळात या गोष्टी, घर, संसार, कुटुंब, मुलांना वाढवणं, या गोष्टी दुय्यम आहे ते कोणी ठरवलं? शेवटी काय आहे, आपल्याकडे हे दुय्यम का समजलं जातं? तर तसं एक समाजमन तयार झालं, पुरुष प्रधान संस्कृतीमुळे ते तयार झाले आणि त्यामुळे बायकांनाही असं वाटतं की जणू काही आपण जे काम करतो आहोत हे दुय्यम आहे. आणि हे तर प्रत्येकालाच हवं असतं. खरं म्हणजे प्रत्येकालाच कुटुंब हवं असतं, प्रत्येकालाच कोणी सहचर हवा असतो, मुलं बाळ हवी असतात, चांगलं राहायला हवं असतं, कुणाला नको असतं? आणि मग जे काही इतकं महत्वाचं समजलं जातं ते दुय्यम समजायचं. तेव्हा तसं अजिबात काही नसतं. त्या घरात राहून सुद्धा आणि ही सगळी रोजची कामं करून सुद्धा एखादीच्या मनात अनेक काही विचार येऊ शकतील, की एका त्या आयुष्याचा, वाट्याला आलेल्या आयुष्याच्या, इतरांच्या आयुष्याचा खूप चांगल्या तऱ्हेने विचार करू शकेल. शेवटी तुमचं विचार काय, तुमचे विचार काय, तुमचं चिंतन काय, तुमचा आवाका काय, यावर सगळं अवलंबून आहे ना. त्याच्यातनं ती उत्तम कथा आणि कादंबऱ्या निर्माण करू शकेल. तेव्हा जरूर जिला लिहावंसं वाटतं तिनं जरूर जरूर लिहा. तेच मला या सख्यांना सांगायचं या निमित्तानं, म्हणजे केवळ सानियांची मुलाखत आपण एक असा एक हर्ष आपला आहे की बाबा आनंद वाटतोय आपल्याला की सानिया आपल्याशी बोलणार आहे. बंगलोर मधून आज सानिया आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या सख्यांसाठी आज बोलता आहेत. परंतु या ज्या काही गप्पा आमच्या आपल्या ज्या चालू आहेत तर त्याचं शेवट ह्याच आहे की ह्या सगळ्या जणी लिहित्या आपल्या आपल्या पुरती, भले त्याचा वाचक समजा कोणी आपण आपलंच वाचक जरी असलो तरी सुद्धा व्यक्त होणं हे मात्र अतिशय चांगलं आणि मनामधल्या भावना उत्पन्न होऊन त्या कागदावर उमटवणं हे जास्त मला वाटतं महत्वाचं आहे आणि ते व्हायला पाहिजे. सुरुवात आजपासून जर कोणी लिहित नसेल तर मनातल्या भावना तरी केवळ त्यांनी उतरवल्या पाहिजेत. पण तुम्ही आता म्हणजे प्रवास हा उल्लेख झाला आपला, तर तुम्ही सुद्धा देश हिंडलायत, कित्येक ठिकाणी तुम्ही राहिलेला पण आहात. म्हणजे तिथलं जीवन तुम्ही जेव्हा अवलोकन करत होतात तर काही अशी आठवण सांगाल का की प्रकर्षाने की स्त्रीच्या वाट्याला त्यांच्या म्हणजे आलेली ती भूमिका जी आहे आणि आपल्याकडच्या भारतीय स्त्री, असं काही कुठे तुम्हाला तौलनिक कसं काही आढळलं? काय हे बघ, प्रवास करताना आपण कशासाठी प्रवास करतो? आपण काय काय अनेक काही वेगळ्या गोष्टी पाहायला प्रवास करतो, वेगळी माणसं भेटावीत म्हणून प्रवास करतो. तेव्हा वेगळं वेगळं तर सगळं असतंच. म्हणजे भूगोल वेगळा असतो, प्रत्येक ठिकाणचा इतिहास वेगळा असतो, सामाजिक जीवन वेगळं असतं, ते सगळं आपण बघतो. आणि काही वेळा सारखेपणाही बघतो की माणूस म्हणून काय सारखं आहे सगळं. कारण मला सुद्धा अनेक माणसं भेटली माझ्या प्रवासात, मैत्रिणी भेटल्या, त्यामुळे अनेक वेळा ही माझ्या लक्षात आलं की सगळ्यांचे विचार, भावना, सुखदुःख ही माणूस म्हणून अनेक वेळा खूप सारखी पण असतात. पण सामाजिक परिस्थिती ठिकठिकाणची वेगळी असू शकते.
आणि ती कशी शिक्षण, सामाजिक सुधारणा, तिथे समाजमन कशा तऱ्हेनं जागृत झालं, कशा तऱ्हेनं ते प्रगतीशील राहिलं यावर अवलंबून असतं. तेव्हा आजचे काही देश असे जरूर आहेत की जिथे स्त्री पुरुष समानता ही अधिक मोठ्या प्रमाणात आपण पाहतो, तिथं अधिक जास्त संधी मिळतात. आपला देशच पण आपण जर बघितला तर पुन्हा एकसंध आपला देश अजिबात नाहीये. तेव्हा आपल्या देशातच इतके त्याचे भेद आहेत की काही वर्ग असे आहेत की ज्यांना सुदैवाने शिक्षणाच्या संधी मिळालेल्या आहेत, स्वातंत्र्याच्या, काम करण्याच्या, निवडीच्या संधी मिळालेल्या आहेत. आणि तिथे इतके असे अनेक वर्ग आहेत की जिथे स्त्रीला मुलगी म्हणून जन्माला येणं हे सुद्धा फार अवघड आहे. तेव्हा असा एकसंध तर देश नाहीये. तेव्हा तुम्ही कुठल्या देशात, कुठल्या प्रदेशात, कुठल्या काळात, कुठल्या खरं आईबापांच्या पोटी जन्मता यावर कितीतरी अवलंबून असतं. त्यानुसार तुम्हाला संधी मिळते. ती संधी किती मिळते, तुम्हाला निवडीला वाव आहे की नाही, ही केवळ मुलगी आणि बाई म्हणून तुमचं ते शोषण होतं राहतंय, या सगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे. आणि असे आज अनेक असे समाज आहेत की जे अतिशय प्रगतिशील आहे. म्हणजे आपण हे बघायला गेलो अनेक वेळा असे काही शोध निबंध प्रसिद्ध होतात, सर्वे घेतले जातात आणि त्यात आपल्याला दिसतं की एक सार्वत्रिकीकरण करून आपला देश कितीतरी खाली मागे असतो. कारण आपल्या देशात सुद्धा आज अनेक प्रदेश, अनेक अशी संख्या आहे बायकांची की ज्यांना मी म्हटलं तसं अनेक संधी अजिबात उपलब्ध नसतात. तेव्हा मी हे सगळं म्हणजे मला सुदैवाने प्रवास करता आला आणि बघता आलं, हे मी पाहिलं. पण आपल्याला वाचनातनं पण पुष्कळसं यातलं कळू शकतं ना. पण स्वतः पाहिलं की त्यातले अनेक कंगोरे लक्षात येतात. आपला एक अनुभव आपल्या वाट्याला जमा आहे आणि आपल्याला जास्त काही निरीक्षण करता येते. स्वतःचा म्हणून एक अनुभव तिथं असतो. जरूर असे मला अनुभव अनेक आले. म्हणजे मग ती अवकाश मधली ती जान्हवी जी तमिळ कुटुंबामधली, म्हणजे ती एक मध्यमवर्गीय परंपरेने जखडलेली अशी ती आहे, ती तुम्हाला प्रत्यक्षात भेटली? आता हा बंगलोर मधला साऊथ म्हणजे तिकडच्या भारतात, तुम्ही दक्षिण भारतात असल्यामुळे अशी ती प्रत्यक्षात भेटली? प्रत्यक्षात मला जान्हवी नाही भेटली, पण मला अशा अनेक बायका दिसल्या ज्याच्यातनं माझ्या मनातली जान्हवी तयार झाली. शेवटी असं असतं ना की तुम्ही तशीच्या तशी कोणी माणूस भेटलं, तशीच्या तशी बाई भेटली तर तसं तिचं चित्रण होत नाही. पण तुम्ही जे बघत राहता, तुम्ही जे तुमच्या मनाचे विचार येत राहतात, त्यातून आपल्या मनात एक वेगळी माणसं निर्माण होतात. आपण एक वेगळं जग तयार करतो आणि तीच तर मजा आहे ना लेखिकेची. म्हणून मला प्रश्न असा की अनुभवांना सखोल भिडणं हे जे काही आहे, ती प्रक्रिया आता तुम्ही शब्दात पकडून आम्हाला ती व्यक्त करा. असं आहे, अनुभव तर आपल्या प्रत्येकाने सगळ्याला येत असतात, वेगवेगळ्या तऱ्हेचे येत असतात. आपण काय अनुभवांना नाही म्हणत नाही, कारण काही अनुभव येतातच आपल्या वाट्याला. काही अनुभव आपल्या मनात उत्सुकता असेल, खूप आपली तशी तयारी असेल तर आपण त्यांना मुद्दाम सामोरे जातो. शेवटी अनुभव जरी आला तरी आपण त्याकडे कसं बघतो आणि ते अनुभव घेताना आपल्या मनात काय बरं तयार होतं, आपण किती अंगाने ते अनुभव बघू शकतो, यावर मला असं वाटतं ते अनुभवांना भिडणं असं जे शब्दप्रयोग वापरला जातो त्याचा अर्थ तो असा की आता समजा एक अनुभव आला, पण म्हणजे मी ते एकाच तऱ्हेने त्याकडे बघू शकते का, की त्याकडे मी वेगवेगळ्या तऱ्हेने बघू शकते. त्यातले वेगवेगळ्या बाजू माझ्या लक्षात येतात, वेगवेगळे कंगोरे लक्षात येतात. मग समजा अगदी एक मैत्री अशी जरी म्हटली तरी ती केवळ दोन माणसातली मैत्री म्हणून माझ्या लक्षात येते की त्यांच्या नातेसंबंधातले काही इतर अनेक सूक्ष्म पैलू लक्षात येतात, त्यातल्या काही सामाजिक गोष्टी माझ्या लक्षात येतात. हे यावर तुमचं भिडणं अवलंबून असतं. तुमच्या मनात जेव्हा कुतूहल जागृत होतं की हे काय बरं आहे, मी याचा अधिक थोडा खोलात जाऊन शोध घेऊ का, मी या वेगवेगळ्या अंगाने याकडे बघू का, असं बघायला गेलं तर तो अनुभव तुम्हाला जास्तीत जास्त समृद्ध करत जातो. म्हणूनच मगाशी म्हटलं तसं की केवळ तुमचा अनुभव तुमच्या अगदी कुटुंबाच्या परिघापुरता जरी मर्यादित असला, तुम्ही अगदी फार प्रवास नसला केला, तरी देखील जे काही तुमच्या वाट्याला येतं ते तुम्ही किती अंगाने पाहू शकता, तुम्ही किती खोलवर त्याकडे जाऊ शकता, हे जेव्हा लक्षात येतं ना तेव्हा मग तुम्ही लिहू शकता. याचं एक उत्तम खरं उदाहरण म्हणजे पटकन आठवणारं असं जागतिक वाङ्मयातलं म्हणजे जेन ऑस्टिन. जेन ऑस्टिन ही क्लासिक लेखिका समजली जाते आणि ती तिचं गाव सोडून कुठेही गेली नव्हती. आणि तिच्या काही कथातनं, कादंबऱ्यातनं तुम्ही बघायला गेले तर वातावरण तसंच असेल किंवा त्यातले प्रश्न ते असतील, पण तिनं मानवी संबंधांचा जो शोध घेतला होता आणि त्यातनं जे काही ती मांडत राहिली होती ते आज अभिजात गणलं जातं.
म्हणजे आणि केवळ एखाद्या माणसाने खूप अगदी जगभर प्रवास केला, समुद्र पर्यटन केली म्हणजे तो माणूस उत्तम लेखक होईल असं आहे का? तर तसं नाहीच आहे ना. तेव्हा अनुभवाला जे भिडणं आपण म्हणतो ते आपल्या मनात आपण ते कसं पाहतो आहोत आणि आपण किती स्वतःचं आकलन वाढवत नेत आहोत, आपण स्वतःला किती समृद्ध करतो आहोत यावर सगळं ते अवलंबून आणि तसं ते आपण करू शकतो. म्हणजे स्वतःला समृद्ध करण्यासाठी, आकलन होण्यासाठी अधिक वाचलं गेलं पाहिजे इतकं मात्र नाही. जरूर सर, वाचलं तर आज नक्कीच गेलं पाहिजे, त्यावर विचार केला पाहिजे आणि शिकलं पाहिजे. शेवटी कुठल्याही गोष्टीत आपण एक सतत शिकत जातो ना. तेव्हा असं सहजासहजी आपण काहीच बधीरपणे जगत राहिलो तर ते नाही होणार. नाही, पण मग साहित्य सख्याने आमच्या काय वाचलं पाहिजे असं काही आम्हाला थोडं मार्गदर्शन करू शकाल का? नाही, काय मार्गदर्शन असं की आता तुम्हाला जे आवडेल, मी तुम्हाला जे आवडेल, तुम्हाला जे सापडेल ते जरूर सगळं वाचत राहा. जी भाषा तुम्हाला येत असतील त्या भाषातनं वाचत राहा. आज आपल्या मराठी भाषेत सुद्धा अनेक उत्तम उत्तम साहित्य सुद्धा अनुवादित होत आहे, ते वाचत राहा. शेवटी वाचायला काही मर्यादा नसते ना, आपल्याला जे आवडेल ते आपण वाचायचं. पण एखादी गोष्ट काय शेवटी वाचनात सुद्धा अनेक वेळा असं होतं की हे आपल्यासारखं आहे म्हणून आपल्याला ते आवडतं, पण आपल्यासारखं जे नाहीये ते जर तुम्ही वाचलं तर अनेक दारं उघडतात. आपण जागतिक साहित्य का वाचतो? आपण अगदी एखाद्या आफ्रिकन लेखकाची कथा वाचू किंवा एखाद्या युरोपियन लेखकाची वाचू, 18व्या शतकातल्या कोणाची तरी वाचू किंवा अगदी सायन्स फिक्शन ज्याला म्हणता येईल अशा तऱ्हेचं सुद्धा वाचू. त्याच्या ज्यात कल्पनाशक्ती असते आणि ती कल्पनाशक्ती आपल्यालाही मदत करते ना, आपल्याही मनात त्या कल्पना सगळ्या जागृत होतात आणि जे आयुष्य अगदी आपल्यासारखं नाहीये पण आपल्याला काहीतरी नवं देऊन जात असं जर तुम्ही वाचत राहिलात तर ते आपोआप तो दृष्टिकोन एक प्राप्त होतो सगळ्याकडे वेगळ्या तऱ्हेनं बघण्याचा आणि त्याचा नक्कीच उपयोग. म्हणजे मग ते अनुभवच वाट दाखवत असतो असं जे म्हटलं गेलं तर मग लेखनाची वाट. बरोबर आहे, लेखनाची वाट, तो अनुभव आपल्याला म्हणजे तो अनुभव सखोल लगेच काही संपत नसतो, त्याच्यावर तुम्ही जसं असं म्हणता की प्रक्रिया होत राहते. तर मग असं तुम्ही कोणत्या तुमच्या एखाद्या कथेबाबत सांगू शकाल? हो, त्या दिवशी मला वाटतं आपण बोलता बोलता पण एक असं उदाहरण घेतलं प्रवास, पण त्याचा उल्लेख केला, प्रवास आणि स्थलांतर. प्रवास आणि स्थलांतर. प्रवास हा माझा एक अनुभव होता, माझा एक प्रवासाचा तो लहानसा एक अनुभव होता आणि तो कुठेतरी मला मांडावा असं वाटत होता. तर ते मांडत असतानाच माझ्या मनात ही जी 3 माणसं आहेत ती उभी होती, म्हणजे ती मी माझ्या मनात ती जागृत झालेली होती त्या स्थलांतर मधली आणि प्रवास मधली सुद्धा, नंदिता, सावित्री आणि जगदीश. आणि त्यांची एकमेकातली नाती आणि काही अनोख्या नात्यांपलीकडे जाऊन येणारे सगळे ताण हे सगळे जागृत होते आणि तो प्रवासचा अनुभव मी या तिघांतर्फे प्रवास या माझ्या दीर्घकथेत मांडला. आणि त्यानंतर पण तो तिथेच संपला नाही, ती एक कथा झाली आणि ती बाजूला झाली. पण नंतर ही माणसं माझ्या मनात जागी होती आणि त्यांचं आयुष्य मला दिसत होतं आणि त्यातून माझी स्थलांतरी कादंबरी लिहिली गेली. गंमत म्हणजे स्थलांतर या कादंबरीत प्रवास या कथेतला जो अनुभव आहे त्याचा अजिबात काही संबंध नाही. म्हणजे प्रवास ही पूर्ण वेगळी कथा होती, फक्त माणसं ती 3 होती, पण त्या 3 माणसांच्याच नात्यांचा आणि त्यांच्या इतर आयुष्याचा सगळा एक वेगळ्या तऱ्हेचा प्रवास माझ्या स्थलांतर मध्ये. त्यामुळे कदाचित आता म्हटलं तसं की तो जो अनुभव होता तो मला वाटतं असा वेगळ्या तऱ्हेनं मला घेऊन गेला. मग मी स्थलांतर कादंबरी लिहिली, अर्थात ती नंतर प्रसिद्ध झाली. पण त्या दोघांचं त्या नातं आहे का, तर ती पात्र तीच आहे. त्या एकमेकांचं जे नातं आहे, म्हणजे नंदिता ही सावित्रीची मुलगी आहे, सावित्री आणि जगदीश ही सावत्र भावंड आहे आणि त्या तिघांच्यात एक असं अतिशय उत्कट, अतिशय समजूतदार असं नातं आहे. तर ही तिन्ही माणसं त्याच नात्याची प्रवासमध्ये होती, स्थलांतर मध्ये ती आहेत, पण प्रवास मधला अनुभव स्थलांतर मध्ये नाही. बरोबर. तेव्हा हे असं काहीतरी घडलं, म्हणजे ते आता म्हटलं तसं की त्या अनुभवाने मला ही वाट दाखवली, तेव्हा मी त्यानुसार ती कादंबरी लिहिली. असं होऊन गेलं, असं झालं हातून. आपल्या गप्पा आपण मारतो आहोत, पण मधून मधून चॅटबॉक्स वर सुद्धा आपल्या सख्या आपल्यासाठी लिहित आहेत की सानियाजी खूप महत्वपूर्ण आणि आत्मविश्वास वाढवणारं तुम्ही सांगत आहात आणि तुमचं प्रसन्न व्यक्तिमत्व आणि मधाळ बोलणं खूप आम्हाला भावतं आहे आणि केवळ हाच एक स्वभाव सानियाजी मला तुमच्या जवळ घेऊन जातो. अर्थात मला एकटीला नाही, साहित्य सख्याचे हे सगळं आपल्याला छान पाठवतायत, प्रसन्न व्यक्तिमत्व आणि छान आपल्याला आजची संध्याकाळ सानियाजीमुळे अशी छान
चाललेली आहे. आता थोडंसं पुढच्या प्रश्नाकडे मी येताना मला असं वाटतं की स्त्री साहित्यिकांचा आपला अनुभव असा एका परिघात फिरतो आहे, अशी आपल्याला टीका वारंवार ऐकायला मिळते की स्त्रिया अशा हे सोडून बाहेर म्हणजे जातच नाहीत. त्यांचा फक्त एक मध्यमवर्गीय दृष्टिकोन, म्हणजे अगदी मला आठवतं की दुर्दम्य लिहिणारे गंगाधर गाडगीळ जेव्हा आम्हाला मध्यमवर्गीयांच्या त्यांच्या कथा आम्ही वाचल्या होत्या, किंवा आता अगदी सुधा मूर्ती यांच्या सुद्धा कथा आपण वाचतो, तर जे तुम्ही आता आधी म्हणाला होता तसंच की या घर, आपली नाती संबंध, आपले हे सगळे माणसं आपली, याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण फार मोठ्या ह्याच्यात म्हणजे त्या काळातलं ते प्रतिबिंब ही उमटत असतं त्या कथांमध्ये. तर तुम्हाला या संदर्भात काय, की आपल्याला हा आरोप आहे का आपल्यावर असं नाही? असं शेवटी आहे, आरोप करणारे कदाचित समीक्षक वगैरे असे आरोप करत असतील, त्यांना करू द्यावे. आपल्याला जे आपल्या मनापासून वाटतं आणि आपल्या ज्यावर विश्वास आहे ते आपण करत राहू. मी मगाशी म्हटलं तसं की घर, कुटुंब, नातेसंबंध हे मी अजिबात दुय्यम मानत. त्याच्यातही चांगलं साहित्य असेल, त्याच्यातही वाईट साहित्य असेल, आणि केवळ अनेक विषय हाताळले म्हणजे ते साहित्य उत्तम होतं असा तर निकष मुळीच नाही. तेव्हा तसं अजिबात नाही. काय झालं, पूर्वीच्या ह्याच्यात असं म्हणजे आपण थोडक्यात जर असं म्हटलंय तर ढोबळपणे असं म्हणता येईल की पूर्वी म्हणजे स्त्रियांचा अनुभव, कारण स्त्रियांचं शिक्षण कमी होतं, त्यांना अनेक क्षेत्रात वाव नव्हता, त्या बाहेर पडत नव्हत्या, म्हणून त्यांचं कदाचित अनुभव विश्वपरी कमी असेल. पण आता तर काही असं आपण म्हणू शकत नाही. आता प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आहेत, आणि मला असं वाटतं आपण जर काळजीपूर्वक पाहिलं तर अनेक स्त्रियांनी अनेक तऱ्हेचे लेखन केले. महत्वाचा प्रवाह मराठी साहित्यात तरी असा आहे की दलित लेखन आणि ग्रामीण लेखन आणि वेगवेगळ्या स्तरातून आलेल्या स्त्रिया यांचं लेखन, हे यांना कितीतरी वाव मिळाला ना. आणि तो कशामुळे मिळाला, तर शिक्षणामुळे मिळाला. त्या लिहित्या झाल्या, त्यांना ती संधी उपलब्ध झाली, त्यांना ती निवड करता आली, म्हणून म्हणजे कितीतरी लेखन झालेलं आहे. आणि हे आपणच शेवटी सगळ्यांनी मिळून त्या लेखनाची दखल घेणं भाग आहे. ते सगळ्यांनी मिळून आपण वाचलं पाहिजे, त्याला एक उत्तेजना दिली पाहिजे. तेव्हा केवळ विषयात म्हणजे केवळ तुम्ही अमुक एका विषयावर लिहिलं म्हणजे ते उत्तम साहित्य आहे आणि अमुक एका विषयावर लिहिलं नाही, ही म्हणजे ही कल्पनाच मुळे मला फारशी पटत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही कुठल्या तऱ्हेने लिहिता, तुम्ही किती खोलवर जाऊन त्याचा विचार करता, तुम्ही काय मांडू पाहता, काय तुमचं आकलन आहे, हे जर समजत गेलं ते लेखन अतिशय उत्तम होऊ शकतं. म्हणजे प्रत्येक कथा असा नवा अनुभव वाचून संपतच नाही, आणि तर त्या कथेचं शेवटचं विरामचिन्ह जिवंत होऊन मनात नाचायला लागतं. तिथे ते सुरू होतं, कुठेतरी ती खळबळ होते. म्हणजे मानवी नातं जे आपल्या कथांमधून आलेलं ते समृद्ध असल्याचा जो पुरावा आपली कथा ती देत असते. खरं एवढं कथेचं विश्व भागापासून आपण बोलतोय, कथा कथा कथा, या दिवाळी अंकामधून पूर्वीच्या सारख्या कथा वाचायला मिळणं, तो जो एक वेगळा अनुभव आपल्याला मिळत होता, तो काहीसा कमी झालाय असं म्हणता येईल का? कुणास ठाऊक. असं आहे, मला असं वाटतं की चांगलं साहित्य जे आपण म्हणतो ना, जे आपल्याला समृद्ध करतं. मुळात चांगलं साहित्य म्हणजे काय, तर जे आपल्याला जे आवडतं, आपल्याला वाचावंसं वाटतं, ते आधी चांगलं साहित्य. मग त्यातनं काहीतरी आपल्याला मिळायला पाहिजे. एक जीवनानुभव दिलेला असतो लिहिणाऱ्यांनी, तो आपल्यापर्यंत पोचला पाहिजे. एक भावावस्था असते की जी लेखिका लिहित असते, ती आपल्यापर्यंत पोचली पाहिजे. आणि जेव्हा ती तशी पोचते, काही प्रश्न निर्माण करते आपल्या मनात, काही अस्वस्थता उत्पन्न करते आपल्या मनात, तेव्हा ते आपल्याला साहित्य आपल्याला कुठेतरी भेटतं. मग ते अनुभव अगदी मी मगाशी म्हटलं तसं आपल्या अनुभवांपेक्षा अगदी वेगळे असले तरीही, किंबहुना अनेकदा ते वेगळे असल्यावर आपल्या मनात काहीतरी उजेड पडल्यासारखं होतं, आपल्याला एक वेगळं दालन खुलं होतं. हे सगळं उत्तम साहित्य. तेव्हा तसं साहित्य तुम्ही जर बघायला गेलात तर ते कुठल्याही काळात मोजकच असतं. पण म्हणजे त्यात इतर जे असं अगदी लोकप्रिय साहित्य समजलं जातं की ज्याकडे ते केवळ मनोरंजनात्मक समजतात, किंवा ज्यात काही वरवर प्रश्नांची उकल वरवर केलेली आहे असं समजतात, हे सगळ्याच काळात मला असं वाटतं की ते साहित्य तसं भरपूर होतं. तेव्हा थोडंसं असंही झालेलं आहे की पूर्वी अनेक वेळा मराठी मासिकं, विशेषतः महिन्याला मासिकं येत असत, हा एक मोठं व्यासपीठ उपलब्ध होतं. ती हळूहळू कमी झाली. तर काळानुसार हे तर बदल होत राहतातच ना. पण दिवाळी अंकांची परंपरा आपल्याकडे अजूनही भरपूर आहे.
तेव्हा दिवाळी अंक आले की लोक अगदी आतुरतेने वाट पाहतात, चांगलं साहित्य, सतत साहित्य मिळेल अशी त्यांची अपेक्षा असते. आणि लेखक मंडळी सुद्धा तसंच करतात. म्हणजे आपलं काही चांगलं जे साहित्य असेल ते दिवाळी अंकांसाठी राखून ठेवतात. तेव्हा काही निवडक दिवाळी अंक असे जरूर असतात की ज्यात आपल्याला चांगलं साहित्य वाचायला. तेव्हा अगदीच काही असे झाले वर खाली तर होत राहतच ना. कथेला काही चांगले दिवस होते, म्हणजे अनेक वेळा कथा त्यावेळेला उचलली जात होती, अतिशय लोकप्रिय होती, तेव्हा कथेला चांगले दिवस आले असं समजलं जात होतं. मग कादंबरीला चांगले दिवस आले. पण कथा आणि कादंबरी आणि हे असे वाङ्मय प्रकार तर मला वाटतं जोपर्यंत आपली भाषा आहे, आपण भाषा बोलतो आहोत, लिहितो आहोत, तोपर्यंत सुरूच राहील. बरोबर आहे. आपल्याला सोनाली शिंदे यांनी एक प्रश्न विचारलाय की तुम्हाला म्हणजे तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये शेवटाला सहसा कोणत्याही ठाम निष्कर्षाला येऊन पोहोचत नाही, ही तिला आवडणारी एक गोष्ट आहे. तर तिच्या प्रश्नाला आपण उत्तर देऊया, कारण हीच ती सोनाली, ती आपली प्रातिनिधिक रूप म्हणून तिने जे आपल्याला मेसेज पाठवला तिला आपण उत्तर देऊया. असं म्हणजे मी वाचकांवर मी सोडून देते थोडीशी खरी गोष्ट आहे. एक तर काय आहे, माझ्या वाचकांकडनं सो अपेक्षा असतात. मला असं वाटत असतं की वाचकांनी विचार करावा किंवा वाचकांना आपल्या बरोबर वाचकांनी राहावं. शेवटी कथा आणि कादंबरी काय असते, ती शब्दात मांडलेली एक कृती असते. त्यामुळे जेव्हा वाचक ती वाचत असतात तेव्हा त्यांच्या मनातही ते जग त्यांच्या पद्धतीनं निर्माण होत राहतं. तेव्हा हे असं होत राहावं असं मला वाटतं. समजा मी काही त्याच्यात प्रश्न मांडलेले असतील, मला असं वाटतं ती अस्वस्थता त्यांच्याही मनात निर्माण व्हावी आणि ती रेंगाळत राहावी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे महत्वाची की आपलं आयुष्य काही समजा एखादी घटना, प्रसंग घडला, अनुभव घडले म्हणजे हे प्रश्न उभे राहिले आणि त्याची उत्तरं मिळाली आणि ते थांबलं, असं तर होतच नाही ना, ते सुरूच राहतं. तेव्हा तो एक विचार मनात असतो की मी जरी कथेचा इथे शेवट केला तरी कदाचित ही कथा या पात्रांकरवी ती पुढे सुरूच राहील, कारण पात्रांचं जीवन सुरूच राहतंय. तेव्हा ते तसं सुरू राहावं अशी माझी अपेक्षा असते. आणि वाचकांनी आपल्या परीनं त्याचा अर्थ लावावा, आपल्या परीनं त्यावर अधिक विचार करावा, त्यांच्या मनात ते रेंगाळावं अशी थोडी अपेक्षा असते. तेव्हा ते तर तसं घडत असेल, एक लेखिका म्हणून मला आनंद आहे. आनंद नाही, हीच तर ती खूण आहे ना साहित्याची, की तुम्ही रेंगाळत राहता. आणि सानिया म्हटल्यानंतर असं ती वेगळी ती आवर्जून म्हणजे एका बैठकीत ती कथा झालीच पाहिजे, काय होतं त्याचा इम्पॅक्ट तरी काय, असं ते वेगळंच आपल्या डोक्यामध्ये ते चालू होतं. आणि सोनालीने हा अत्यंत चांगला प्रश्न आपल्याला त्यानिमित्ताने विचारला. सोनाली धन्यवाद. मला आता यायचंय ते आत्ताच्या मीडियाकडे. म्हणजे काय झालंय की पुस्तक विकत घेऊन वाचणं हे थोडंसं आता नाही म्हटलं तरी ते आपल्याला स्वीकारावं लागेल, की लोकांना ते व्हिडिओज बघणं किंवा नेटवर एक 10 मिनिटांच्या पेक्षा वर काही ते बघणं होत नाही लोकांचं आजकाल, ही जी काही चांचल्य अवस्था असते ती. तर मीडिया बदलल्यामुळे तुमच्या एका कथेचं रूपांतर झालेलं, आणि ती कथा मी स्वतः जेव्हा बघितली लाईट हाऊसची, तर म्हणजे मी प्रामाणिकपणे अगदी सांगते की ती कथा जेव्हा मी बघत होते व्हिडिओच्या माध्यमाने, तर त्या कथेत कुठेतरी मला जे अपेक्षित मला जे हवं होतं ते कदाचित मला नाही लाभलं. म्हणजे स्पष्ट बोलायचं तर एखादी कथेचं पुस्तक मी घेत असते, मी ते वाचत असते आणि माझ्या भावनांचं कॅथर्सिस होणं जे चाललेलं असतं ते आवश्यक असतं, तर ते तिथे मला त्या लाईट हाऊस मध्ये जाणवलं नाही. तर तुम्ही काही याच्याबद्दल? एक आत्ताचा हा प्रश्न कदाचित असा असेल की कथेचं जेव्हा रूपांतर होतं, म्हणजे दुसऱ्या आता म्हणजे समजा एखाद्या नाटकात म्हणा किंवा एखाद्या फिल्म मध्ये म्हणा, असं एक तर काय प्रत्येक माध्यमाचं आपलं म्हणून एक काही बलस्थानं असतं आणि त्यामुळे कथा कादंबरी याची एक वेगळी बलस्थानं असतात. मी मगाशी थोडासा उल्लेख केला तसं की कथा वाचताना काय असतं, वाचकाच्या मनात ते जग आपोआप तयार होत राहतं. आणि समजा मी आता जे काही म्हटलेलं आहे, आता लाईट हाऊसचं समजा उदाहरण घेतलं तर त्या कथेत मी काही जे म्हटलेलं आहे ते जे भावभावना आहेत त्याही वाचकाच्या मनात, त्यामुळे वाचकाच्या मनात त्या भावना सगळ्या जागृत होतात. तो कदाचित त्या वाचक की त्या पात्रांबरोबर ते अनुभवत राहते किंवा निदान ते पात्र जवळची वाटते. आणि जेव्हा तेच सगळं एखाद्या फिल्म मध्ये दाखवलं जातं तेव्हा ते सगळं तयार असतं ना. फिल्म विशेषतः ही तयार वस्तू असते, त्यामुळे ती तशी वेगळ्या तऱ्हेनं भेटते.
आता असंही मोठ्या ह्याच्यावर म्हणता येते की काही काही वेळेला अतिशय साध्या चांगल्या म्हणजे साध्या कथा आणि कादंबरीतून अतिशय उत्कृष्ट चित्रपट तयार झाले. ते पुन्हा दिग्दर्शकाचं माध्यम तेव्हा ते वेगळं माध्यम आहे. आणि काही अतिशय उत्तम दिग्दर्शक अतिशय सुंदर कलाकृती निर्माण करतात. म्हणजे आता सत्यजित रेंचं पाहिलं तर त्यांनी कितीतरी टागोरांच्या साध्या साध्या कथेंवर अतिशय उत्तम सिनेमे निर्माण केले. आणि अनेक वेळा असं होतं की एखादं अतिशय चांगलं पुस्तक असतं पण मग आपली थोडीशी निराशा होते, कारण त्या पुस्तकाने आपल्याला जो अनुभव दिलेला असतो, आपण जे मनात जग तयार केलेलं असतं, आपण जी भावावस्था अनुभवलेली असते, ती कदाचित आपल्याला त्या तयार माध्यमातून मिळत नाही. म्हणून आपलं कुठेतरी असमाधान. हे दोन्ही फरक पण कायमच राहतात, तेव्हा ते अगदी होणं साहजिक होतच. ते स्वीकारणं भाग आहे म्हणजे आता आम्हाला सुद्धा. आणि पण शेवटी अजूनही आपण त्याच ह्याच्यात असतो की ती कथा वाचावी आणि त्याचे शब्द म्हणजे एकटेपणाने असं कोणाला तरी वाचून दाखवतोय अशा काही कथा नाहीच आहेत. त्या स्वतःचा स्व अनुभव घेऊन कुठेतरी आतमध्ये खोलवर संस्कार केले जातात आणि त्याचा अनुभव घेऊनच आपल्याला पुढचं ही वाट जी तुम्हाला जशी सापडत असते तशी वाचकांना सुद्धा ती वाट सापडत असते. आता मला तुमच्या शेवटच्या टप्प्याकडे मला यायचंय की गेली 25 वर्ष तुम्ही समुपदेशनाच्या कार्यामध्ये आहात आणि तुमच्या त्या अनुभवांना सुद्धा तुम्ही भेटणं, पण त्यातून अशा काही वेगळ्या तुम्हाला कथा किंवा असं काही त्याच्यावर काही बोलता येईल की त्याचा परिणाम म्हणजे समुपदेशन करता करता अनेक तुम्हाला पेशंट असतात त्यांच्याशी तुम्ही बोलता, तर ते कथेच्या रूपांतर होतंय का? असे या क्षेत्रात आता मी अनेक वर्ष काम करते आणि उद्देश असा असतो की तिथं मी काम करते कारण एक मानवी संबंध, मानवी ताण, मानवी मन, मेंदू यात सगळ्यात मला अतिशय रस आहे, मला अतिशय कुतूहल आहे. त्यामुळे सुदैवाने मला तशी संधी मिळाली, मी प्रशिक्षित झाले आणि मी ते काम करायला लागले. आणि तेव्हा मला असं लक्षात आलं की आपल्याला अनेक तऱ्हेचे अनुभव ऐकायला मिळतात, अनेक तऱ्हेच्या माणसांशी बोलायला मिळतं. तेव्हा मला ती समृद्धता खूप येत गेली. अनेक तऱ्हेचं एक आकलन झालं, म्हणजे माणसांच्या जगण्याचं आकलन जे असतं ते मला अनेक वेळा झालं. पण शेवटी काय ते तसंच्या तसं आपल्या लेखनात उमटत नाही, कारण त्या सगळ्या केस स्टडीज असतात आणि मी काही केस स्टडी लिहिणारी लेखिका नव्हे आणि तसा माझा मुळात स्वभावही नव्हे. आणि खरं सांगायचं झालं तर आपल्याला एक अनुभव आला, आपल्याला एक अमुक एक माणूस भेटला, आपल्याला असं असं कळलं आणि ते तसंच मी मांडलं, तर त्याच्यात ती मजा नाहीये ना. म्हणजे ते एखादे बातमीपत्र लिहिल्यासारखं झालं. माझा स्वभाव तसा नाहीये. म्हणजे मी कथा लिहिते, मी साहित्य त्यातनं तयार करते. तेव्हा त्या अनुभवातनं साहित्य निर्मिती होताना काहीतरी एक माणसांसंबंधाची, माणसांतल्या संबंधाची किंवा माणसांच्या आयुष्याची जी माझी जाण आहे, माझं आकलन आहे, ते कदाचित थोडंसं वाढलं असेल. की मला म्हणून जे काही समजलेलं असेल ते त्यातनं असं कुठेतरी झिरपत गेलं असेल, अशी माझी अपेक्षा आहे की ते माझ्या लेखनातनं कुठेतरी झिरपत गेलं. तेव्हा त्याचा तसा अगदी प्रत्यक्ष संबंध नसतो की आपण एक अमुक एक बघितलं आणि अमुक एक लिहिलं, असं होत नाही. पण हे दोन्ही एकमेकांना मला असं वाटतं पूरक आहे. म्हणजे निदान माझ्या स्वभावाशी तर ते निश्चितच पूरक आहे, कारण मला ते बघायला आवडतं, मला ते ऐकायला आवडतं, मला ते अधिक समजून घ्यायला आवडतं आणि ते कुठेतरी एक लेखिका म्हणून मला घडवतही असतं. मग तसं कदाचित होत असेल आणि तसं झालं असेल तर चांगली गोष्ट आहे. ते अपेक्षा आहे माझी पुन्हा लेखिका म्हणून. म्हणजे सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये बंगलोरमध्ये, आता तुमच्या मैत्रिणी तिथे पण आहेत बंगलोरमध्ये, तर साहित्य सख्यांच्या मनामध्ये असं येऊ शकेल ना की काय करत असतात लेखिका, दिवसभर काय करत असतात, तर वाचत तर असतात, लिखाण तर असं, पण तुम्हाला अजून एखादा कोणता असा विरंगुळा किंवा छंद असा आहे? आता सध्या तर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. लॉकडाऊनच्या काळात तर काही फारसं कोणाच्या प्रत्यक्ष भेटीगाठींचा काही फारसा योग येत नाही, प्रवासाचा योग येत नाही. पण आहे त्याच्यात मला म्हणजे एक गोष्ट महत्वाची वाटते की आपण ही सगळी भाग्यशाली माणसं आहोत की आपल्याला राहायला घर आहे, आपल्याकडे सगळ्या चांगल्या तऱ्हेनं राहण्याची एक सुखसोयी आहेत सगळ्या, आपल्याकडे कॉम्प्युटर आहे, आपल्याकडे फोन आहे, इंटरनेट आहे. तेव्हा त्यांनी अनेक शक्यता निर्माण केलेल्या असतात. तेव्हा आता म्हटलं तसं वाचन भरपूर करता येतं, लेखन थोडंफार आहे, माझं समुपदेशनाचं काम आणि त्या अनुषंगाने होणारी इतर कामं ही सगळी आता आम्ही ऑनलाईन करतो, तेव्हा ती आहे.
ऑनलाईन अनेक नव्या नव्या गोष्टी शिकता येतात. मला ते आपले अतिशय वेगवेगळे विषय असे शिकायला वाचायला असे आवडतात. चित्रपट पाहायला आवडतात किंवा जे काही शक्य असेल या माध्यमाद्वारे ते मी सुरू ठेवते. आणि शक्यतो आपण आणि ज्यांच्याशी संपर्क आहे ते आपण अशा तऱ्हेने आपण संपर्क साधू शकतो, संवाद साधू शकतो किंवा तोही एकीकडे सुरू राहतोच. केवळ नाते संबंध नाही, पण पर्यावरणाकडेही सजगतेने सानियाजी बघतात. एकात्मक विचार दृष्टी असणारी सानिया, कथेतून गर्भित मूल्यदृष्टी देणारी सानिया आणि स्वचा शोध घेऊन विचारांचा प्रवाह सतत वाहू देणारी सानिया. आजची संध्याकाळ ही अशीच अर्थवाही अशी होती आपली. सानियाजी अगदी सहज मी म्हटलं येणार का आमच्या साहित्य सख्याच्या या आमच्या कट्ट्यावर, आणि सख्यानो हाच तो स्वभाव आहे की सहजपणे येणं आणि सहज बोलणं. कुठल्याही प्रकारचं म्हणजे नाही, बघा ना, इतकं सरळ तुम्हाला जे आवडतं त्यांचं जे रूप, आणि आज प्रत्यक्ष भेटायला आपल्याला ही संधी जी प्राप्त झाली. सानियाजी, जाता जाता हा शेवटचा प्रश्न आपल्याला. हा एक चॅट बॉक्स मध्ये फार कमी शब्दात खूप काही गहिरं भाष्य करणारं आणि कसदार बोलणं आणि लिखाण तुमचं लाजवाब सोनाली शिंदेनी पुन्हा आपल्याला केलाय मेसेज. पण शेवटच्या प्रश्नाकडे आपला कार्यक्रम आपण संपवत आहोत. तर आज आम्हाला साहित्य सख्यांना एवढं सगळं तुम्ही दिलं आतापर्यंत, पण खरंच जर एखादीवर अन्याय होत आहे, म्हणजे एक पुरुषी संस्कृती म्हणून किंवा एक सासू सून जेव्हा ते नातं जेव्हा असतं, तो बंध असतो सगळ्या त्या नात्यांचा, आणि तिला खऱ्या अर्थाने व्यक्त व्हायचंय पण तिला व्यक्त होऊ दिलं जात नाही, अशा वेळेला त्या स्त्रीने काय करावं? प्रश्न तर मोठा तसा गंभीर आहे. कारण व्यक्त होऊ दिलं जात नाही म्हणजे अनेक तऱ्हेची बंधनं असतील, काही तऱ्हेची तिचं शोषण होत असेल. एक आपण असं म्हणू शकतोच की बंधनं असतील तर तिनं झगडलं पाहिजे, किंवा शोषण असेल तर त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. अनेक वेळा परिस्थिती सुद्धा अतिशय अशी गंभीर असू शकते की तिला काही करता येत नाही. अनेक वेळा ती स्वतःच मनाने खचून गेलेली असेल की तिला तसा आधार कुणाचा मिळत नसेल किंवा कुणाकडून काही अशी मदत मिळत नसेल. आता असं आहे, असं याचं एक सार्वत्रिकीकरणाचं उत्तर देणं फारच अवघड आहे. तिच्या परिस्थितीत आपण असं एकंदरीत म्हणू शकतो की हो, स्त्रीनं झगडावं, आपला आवाज उठवावा, स्वतःला अधिक सजग करावं, स्वतःला अधिक समर्थ करावं. पण ते कसं करावं हे त्या परिस्थितीवर अवलंबून आहे. तेव्हा प्रत्यक्ष एखादीवर काय तऱ्हेचा प्रसंग गुजरलाय आणि तिनं कसं हे करावं, हे असं म्हणजे त्यात अधिक खोलात जाऊन आपण विचार केला पाहिजे. तेव्हा तसंच असं एकदम सांगणं त्याचं म्हणजे एक उत्तर काही असू शकत नाही, तिचे अनेक उत्तर आहेत. पण तेवढं धाडस या कथा वाचनातून तिच्याकडे येणं हेही त्या कथेचं शेवट नाही का, की त्या कथा आपल्या कथा वाचून सुद्धा तेवढं ते धाडस तिच्या जवळ यायलाच हवं. आणि तिने व्यक्त होणं आजकाल या जीवनामध्ये थोडंसं म्हणजे तो त्रास होणार आहे तिला. ती व्यक्त झाल्यानंतर तिला त्याचा थोडासा सामाजिक, कदाचित घरातून सुद्धा तिला त्याचं ते स्वातंत्र्य कदाचित मिळत नाही किंवा असंही घडत असत. पण कुठल्याही स्वातंत्र्याचं तसं आहेच ना, म्हणजे बंधनं आली आणि तुम्हाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य नसेल तर त्यासाठी झगडायला लागतं, काही एक किंमत द्यायला लागते. हे तर म्हणजे जगभर सगळीकडेच घडत आलेलं आहे. कलाकारांचं तर अधिकच घडत आलेलं आहे, लेखकांवर असे प्रसंग अनेक आलेले आहेत. तेव्हा प्रत्येकाने आपापली ती निवड करायची असते आणि ती करता येते. अनेक जण ती करतात, किंमत देऊनही करतात. किंमत देऊन करतात, बरोबर आहे. साहित्य सख्यानो, आता वेळ झाली आहे, कारण 6 वाजत आलेले आहेत. जवळजवळ 1 तासभर मन मोकळ्या आमच्या ह्या गप्पा झालेल्या आहेत, त्या नक्कीच तुम्हाला आवडलेल्या आहेत. कार्यक्रमाचा शेवट आपण सुलभाताई, सर्वे भवन्तु. हो, धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.
ओम शांती शांती शांती. आरती, आभार. नमस्कार सानियाजी. तुमच्या आजच्या बोलण्यातनं लिहिणारीला एखादीला साहित्यातली हरवलेली पाऊलवाट आज सापडली बर का. तुमची पहिली कथा ही हो, हरवलेली पाऊलवाट. आणि तुमच्याशी बोलत असताना फक्त साहित्यापुरतं नाही तर विचारांनी सुद्धा आम्ही समृद्ध झालो आहोत. कारण की जे जे आपण टिप कागद असं म्हणतात की लेखक हा टिप कागदासारखा असतो. तो टिपत असतो, आजूबाजूचे अनुभव टिपत असतो, वातावरणातले सूक्ष्म बारकावे टिपत असतो, अनुभव ते झिरपत असतात त्याच्या आतमध्ये आणि तेच पुन्हा लेखनाच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. हे आम्हालाही येत असतील कदाचित, पण ते कसे ओळखायचे ते आज तुमच्या बरोबर आम्ही बोलल्यानंतर आम्हाला समजलं. आणि व्यक्त होणं कसं असतं की त्याच्यासाठी आपण उत्तम लेखक व्हावं असं काही नाही, तर आपल्या भावना सुद्धा आपण कागदावर उतरून काढल्या तरी आपण आपल्या पुरतं मोकळं होतो, त्याच्यातून आपल्याला नवीन अनुभव गवसतो आणि पुन्हा पुन्हा आपण ते अनुभव घेण्यासाठी सिद्ध होत असतो, समृद्ध होत असतो. तुमच्या लेखनाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. मी म्हटलं की तुमचं लेखन आणि तुमच्या ज्या स्त्रीवादीने तुमच्यावर जो स्त्रीवादी लेखिका म्हणून म्हणतात, तर मी असं म्हणेन की स्त्री सहवेदना जाणणारी लेखिका. स्त्रियांच्या छोट्या छोट्या गोष्टींमधल्या मनोभूमिका सुद्धा तुम्ही इतक्या सुंदर मांडलेल्या आहेत. म्हणजे तुमची एक कथा मला खूप आवडली होती की कंगवा, माझ्या बेडरूम मध्ये माझ्या ड्रेसिंग टेबलच्या इथे कंगवा होता आणि त्याच दिवशी मी तुमची कंगवा ही कथा वाचली होती, अशी वेळ या कथा संग्रहातली. आणि मला त्यावेळेला इतकं आश्चर्य वाटलं की कसं काय माणूस एवढ्या सूक्ष्म गोष्टीचा विचार करून एवढी सुंदर कथा फुलवू शकतो. आणि खरंच तुमचं लेखन माझ्या मनाला भिडतंच. त्याचे काही विचार काही वेळेला तुम्ही त्याचा शेवटही आमच्यावर म्हणजे वाचकांच्यावर सोडता आणि वाचक ते विचार करण्यासाठी प्रवृत्त होतो. हेच तुमच्या लेखनाचं मोठं यश असं मी वैयक्तिक मानते. मी तुमच्या यशाची मीमांसा करण्या इतकी मोठी नाहीये, पण तुमचं यश मात्र खूप मोठं आहे. अशाच तुमच्या लेखनातून तुम्ही आम्हाला नेहमी भेटत राहा. आणखी जे काय नवीन नवीन लिहिणार आहात त्यासाठी या सगळ्या आमच्या साहित्य सख्यांच्याकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देते. आज तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दलही मी तुमचे अतिशय आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.